देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन पावना मूर्ती जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती रजत भरा तुझ गौरी कुमरा तुझ गौरी कुमरा चंदना चंदनाची ओटे कुमकुम केशरा हिरे शोभत शोभत बरा ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गण वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गण वैजयंती माळा चरण कमल जटे अतिश कुमार वजवजांकुश ब्रीदाचे तोरण ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर वैजयंती माळा नाभी कमल जचे ब्रह्मयाचे ताळ हृदय पदक शोभे श्रीवत्सलांचला ओवाळू सूर्याची कोटी वेधले मानस हार परी दृष्टी ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर वैजयंती माळा हरित मुकुट जाता दैदिप्यमान चिणते कोंदले अवघे त्रिभुवन रूप रूप पाहता झाले तदरूप मदन गोपाळ श्याम ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गण वैजयंती माळा कर्पूर गौर करुणा
कज्जलं सिन्धुपुत्रं निगद्यति गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीशं पारं नयति गोपाल कृष्ण भगवान भागवत भगवान की भगवान सुखदेव जी महाराज की हमने खेळा थोडा सेट करूया मोकळा करावा आणि थोडा इकडे हा केलं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय नैमिषे सदमासेन अभिवाद्य महामतिम् कथामृतरसा स्वादा कुशलः शौनको अज्ञानध्वंसविध्वंस कोटि सूर्यसमाप्रभा सुताख्याये कथासारं मम कर्णरसायनम् जन्माद्यस्य तन्वयादितरच्चार्तेष्टविघ्नस्वरा तेने ब्रह्मा हृदयादिकवये मह्यन्ति यत् सूरया तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परमधीमहि योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तं सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वदाम्ना अन्योञ्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये नमस्तुते व्यास विशालबुद्धे पुल्लारविन्दयतपात्रनेत्रं येन तया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्ति भगवान् हरा सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम्
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तदमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। कस्तूरितिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमाप्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि मुरलीधरा मनमोहना हे नंदनंदना नारायणा मुरलीधरा मनमोहना हे नंदनंदना नारायणा मुरलीधरा
विशदबोधविदग्ध विद्यारविंद प्रबोध पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्य अप्रतिमा परमवीर्य तरुण तरतुर्य लालन लीला नमो जगदखिल पालन मंगळमणि निधान स्वजन वन चंदना आराध्यलिंग नमो चतुर्चित्त चकोर चंद्र आत्मानो भव नरेंद्र श्रुतिसार समुद्र मनमथ मन्मथा नमो स्वभाव भजन भजन भवे भकुंभ भंजन विश्वोद्भव भुवन श्री गुरुराय विश्वोद्भव भुवन श्री गुरुराय विश्वोद्भव भुवन श्री गुरुराय परमपिता पांडुरंग परमात्मा परम मंगलमय परत्वर अखिलेश्वर अकारण करुणा वर्णालय भक्तवंचित कल्पतरु श्री दरिद्र तृणंदित पीतांबरधारी कृपासिंधु भगवान श्री कृष्ण उमापति भगवान महादेव जगत जननी श्री जगदंबा माता मर्यादा पुरुषोत्तम प्रभु राजा रामचंद्र भगवान पवनसुत श्री हनुमंतराया ज्ञानियांचे राजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पावन सानिध्यामध्ये व आपण सर्व महानुभावांच्या पावन उपस्थितीमध्ये या कथेच्या मुख्य यजमान आमच्या भगिनी श्रीमती ललिताताई दिलीपजी भाटोळे यांचे दिवंगत पुत्र स्वर्गीय चिरंजीव अक्षय दिलीपराव भाटोळे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वैशाख महिन्याच्या या पवित्र आणि पावन पर्वावर आयोजित करण्यात आलेली ही श्रीमद भागवत ज्ञान कथा या ज्ञान कथेमध्ये आपण श्रीमद भागवत महापुराणावर चिंतन करीत आहोत। श्री भागवताची कथा नैमिषारण्यामध्ये सुतवणे शौनकादिकांना ऐकवितात। जो महिमा भगवान मैत्रेय आणि महात्मा विदुराला ऐकविला तोच महिमा आज भगवान शुकदेव राजा परीक्षितीला ऐकवित आहेत। हस्तिनापूरचे राजे आहेत राजा परीक्षिती महाराज।
धर्मवान राजे आहेत राजा परीक्षिती, प्रज्ञावान राजे आहेत राजा परीक्षिती, अभिमन्यूचे पुत्र आहेत राजा परीक्षिती, ज्यांच्या रथाचं सारथ्य प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण करतात, अशा अर्जुनाचे नातू आहेत राजा परीक्षिती. पण अशाही राजा परीक्षितीला त्या ठिकाणी शाप भोगावा लागला होता आणि त्या मृत्यूच्या शापातून मुक्त होण्यासाठी म्हणून भगवान शुकदेवाने राजा परीक्षितीला भागवत ऐकवलं. तेव्हा या भागवताने काल आपण ऐकून गेलेलो आहोत. भागवताचं फळ जर आपण पाहिलं तर भक्तीसोबत ज्ञान आणि वैराग्याला हे चिरतरुण करण्याचं कार्य हे भागवत करते आहे. अधोगतीला गेलेल्या जीवाचा उद्धार करण्याचं ही सामर्थ्य या भागवतामध्ये आहे. अशा या भागवताची रचना कोणी केली होती? जे भागवत भक्ती ज्ञान वैराग्याला चिरतरुण करते आहे, जे भागवत अधोगतीला गेलेल्या जीवाचाही उद्धार करते आहे, अशा या भागवताची रचना करणारे कोण? आपण ऐकतो आहोत की भागवत हे भगवान शुकदेवाने राजा परीक्षितीला ऐकवलेलं आहे. मग भागवताची रचना करणारे भगवान शुकदेव आहेत का? नाही. भगवान शुकदेवानेही हे भागवत कुणाच्या तरी मुखातून ऐकलेलं आहे. तर भगवान शुकदेवानी हे भागवत कुणाकडून ऐकलं? तर भगवान शुकदेवाला भागवत ऐकवणारे त्याचेच वडील भगवान वेदव्यास आहेत. भगवान वेदव्यासाने हे भागवत भगवान शुकदेवाला ऐकवलेलं आहे. मग भगवान वेदव्यास या भागवताचे रचयिता आहेत का? तर नाही. भगवान वेदव्यासाने सुद्धा हे भागवत कुणाच्या तरी मुखातून ऐकलेलं आहे. तर भगवान वेदव्यासाला हे भागवत ऐकवणारे कोण? तर भगवान वेदव्यासाला हे भागवत ऐकवणारे देवर्षी नारद आहेत. देवर्षी नारदाने भगवान वेदव्यासांना भागवताचे 4 श्लोक ऐकवले आणि या 4 श्लोकाचा अनुवाद त्या ठिकाणी 18,000 श्लोकामध्ये भगवान वेदव्यास करतात. जसं गीतेचे 700 श्लोक आहेत, पण या 700 श्लोकाचा अनुवाद ज्ञानेश्वर महाराजांनी जसा 9,000 ओव्यामध्ये केलेला आहे, तसं मूळ भागवत फक्त 4च श्लोकाचा आहे, ज्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. हे चतुश्लोकी भागवत देवर्षी नारदाने भगवान वेदव्यासाला ऐकवलं. मग या भागवताची रचना करणारे देवर्षी नारद आहेत का? नाही. देवर्षी नारदाला सुद्धा हे भागवत त्याचे पिता भगवान ब्रह्मदेव यांनी ऐकवलेलं आहे.
आणि ब्रह्मदेवाने मग या भागवताची रचना केली आहे का? नाही. तर भागवताची हे चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवालाही प्रत्यक्ष परमात्म्याने ऐकवलेला आहे. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकीचारी भागवत. भगवंतानं हे भागवत ब्रह्मदेवाला का सांगितलं? त्याचं कारण आहे. जेव्हा भगवंताच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा जेव्हा भगवंताने दिली, तेव्हा ब्रह्मदेव हे त्या ठिकाणी गोंधळलेले होते. त्यांना सृष्टी निर्माण करताच येईना. सृष्टीच्या उपक्रमा पूर्विगा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मद ईश्वरा ते नोळखे आणि सृष्टी न करू शके, जेणे थोरू केला एके नामे जेणे. ज्यावेळेस ब्रह्मदेवाला सृष्टीच निर्माण करता येईना, ब्रह्मदेव गोंधळले होते ना, तेव्हा ब्रह्मदेवाच्या कानावर दोन शब्द आले, त आणि प. तू तप कर. आणि जेव्हा ब्रह्मदेव त्या ठिकाणी तपसिद्ध झालेले आहेत, तेव्हा भगवंत त्या ठिकाणी येतात आणि ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवत ऐकवतात. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अहमेव समेव अग्रे नान्यत् सद् सत्परं पश्चादहं यदेतच्चयं वशिष्ये ततोऽस्म्यहम्. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तीर्थ यत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यात्मा मनोमया. यथा भातो तथा याम्. ओम नमो भगवते वासुदेवाय.
पुत्रस्मि ऋतेर्दयेत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात् मनोमाया यथा वासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु च वचेष्वण प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मना अन्वय व्यतिरेकाभ्यां यतस्य सर्वत्र सर्वदा। हे 4 श्लोक देवर्षी नाथाने भगवान वेदव्यासांना ऐकवले आणि भगवान वेदव्यासांनी या 4 श्लोकाचा अनुवाद 18,000 श्लोकांमध्ये केला आणि हे 18,000 श्लोकाचं भागवत भगवान शुकदेवाने ऐकलं आणि भगवान शुकदेवाने हे 18,000 श्लोकाचं भागवत राजा परीक्षितीला ऐकवलं। राजा परीक्षितीला हे भागवत का ऐकावं लागलं त्याचं कारण सांगतात की एकदा हा राजा अरण्यामध्ये शिकारीला गेलेला असताना वैशाख महिना होता, उन्हाळ्याचे दिवस होते। राजाला त्या ठिकाणी तहान लागली आणि तहान लागलेला राजा एका आश्रमामध्ये जेव्हा गेला तेव्हा त्या आश्रमामध्ये शमीक नावाचे ऋषी तिथे तपश्चर्या करत होते। ध्यान अवस्थेमध्ये असल्यामुळे शमीक ऋषीचं त्या ठिकाणी एक प्रकारे राजाकडे दुर्लक्ष झालं आणि म्हणून शमीक ऋषी राजा परीक्षितीचा सन्मान नाही करू शकले आणि त्याचा परिणाम जर काही झाला जर असेल तर राजा परीक्षितीला अतिशय क्रोध आला आणि क्रोध आलेल्या राजा परीक्षितीने एक मेलेला सर्प त्या ठिकाणी शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये घालून दिला। राजा निघून गेले पण त्यावेळेस मात्र शमीक ऋषीचे पुत्र शृंग ऋषी तिथे आले आणि शृंगाने जेव्हा पाहिलं की आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला सर्प टाकलेला आहे त्यावेळेस मात्र शृंग ऋषीने त्या ठिकाणी शाप दिला परत इति लंघितं मर्यादां तक्षक सप्तमे हणे दक्षाति स्मुकुलागारं नोदितो मे तदद्रोहम् की ज्याने कोणी माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये हा मेलेला सर्प टाकलेला आहे मी त्याला शाप देतो आहो की आजपासून 7व्या दिवशी तक्षकाद्वारे त्याला दंश होईल आणि तो मृत्यूला प्राप्त होईल। ही शापवाणी जेव्हा राजा परीक्षितीला कळली तेव्हा स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी म्हणून राजाने प्रजेचा त्याग केला, राजाने पत्नीचा त्याग केला, राजाने राज्याचा त्याग केला, राजा पुत्रांचाही त्याग करतो आहे आणि आता मात्र राजा हा शुक्तालला जातोय। ज्यावेळेस शुक्तालला तिथे राजा गेले तिथे मात्र राजाची त्या ठिकाणी एक प्रकारे भगवान शुकदेवांशी भेट झाली। राजा तिच्या अनेक ऋषीमुनींना शरण गेला होता पण एकही ऋषी म्हणू शकला नाही की राजा आम्ही तुझा उद्धार करतो आहोत। राजाच्या मनामध्ये भय निर्माण झाला, काय मी उद्धार पावेण काय कृपा करील नारायण।
ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार कसा होईल महाराज? ज्या व्यक्तीचा मृत्यू 7 दिवसामध्ये आलेला आहे त्या व्यक्तीने काय करावं? तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी भगवान शुकदेवाचं आगमन झालं आणि राजा परीक्षिती भगवान शुकदेवाला शरण जातात. भगवान शुकदेवाला जेव्हा शरण गेलेले आहेत तेव्हा भगवान शुकदेवाला राजा परीक्षितीने विचारले, अत पृच्छामि संसिद्धी योगिनां परमं गुरुं पुरुषस्येह यत्कार्य म्रियमाणस्य सर्वथा. की ज्या व्यक्तीचा मृत्यू 7 दिवसावर आलेला आहे, तो 7 दिवसात मरणार आहे, त्यानं त्या ठिकाणी काय करावं? त्या भगवान शुकदेव म्हणायला लागले की राजा तू चिंता करू नकोस, मी तुझा उद्धार करतोय भागवताच्या माध्यमातून. मी तुला या ठिकाणी भागवताची कथा ऐकवतो आहे. या कथेच्या माध्यमातून तुझा उद्धार होईल बरं का. तेव्हा देव त्या ठिकाणी राजा परीक्षिती आणि सर्व ऋषी मुनी जे आहेत ते भगवान शुकदेवाचा जय जयकार करायला लागलेले आहेत. ते म्हणतात की आम्हाला हरीची कथा ऐकवणारे हे शुकदेवा, आपला त्या ठिकाणी जय जयकार असो. हरि कथा सुनाने वाले, गोविंद कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि कथा सुनाने वाले, गोविंद की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे वन में, वन को बैठे थे तन में. हम ढूंढ रहे थे वन में, होकर के वन में तन में. हम भूल रहे थे वन में, वन को बैठे थे तन में. प्रभु राह बताने वाले, जय हो. यह राह बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि कथा सुनाने वाले, गोविंद की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम लेकर विष क्या प्याला, जा रहे थे यम के नाला. हम लेकर विष का प्याला, जा रहे थे यम के वाला. हम लेकर विष का प्याला, जा रहे थे यम के नाला. अमृतपान कराने वाले, सुधा कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि कथा सुनाने वाले, गोविंद की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम.
शीश झुकावे जावे बार तेरा क्या पावे बस शीश झुकाए जाए आपका ध्यान कराने वाले मुक्ति दिलाने वाले आपका ध्यान कराने वाले मुक्ति दिलाने वाले बोला प्रणाम हरे कथा सुनाने वाले गोविंद कथा सुनाने वाले बोला भागवत भगवान की जय. भगवान शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात की हे राजा, मी तुला या ठिकाणी भागवत कथा ऐकवतोय. असे हे जे भागवत आहे, या भागवताचे 12 स्कंद आहेत असे आपण सांगून गेलेलो. या 12 स्कंदामध्ये पहिला जो स्कंद आहे तो आहे अधिकार स्कंद. दुसरा स्कंद जो आहे तो आहे साधना स्कंद. पुराण हे 5 लक्षणामध्ये असते. सर्ग उपसर्गच वंशमणवंतराणीच वंशाणू चरितम सहम पुराणम पंचलक्षण. पण भगवान शुकदेवाने सर्ग विसर्गच स्थानम पोषणमुतया मणवंतरेशाणु कथा निरोधो मुक्तिराश्रय. हे 10 लक्षण आहेत. त्यापैकी तिसऱ्या लक्षणामध्ये सर्ग या लक्षणा अंतर्गत या सृष्टीची निर्मिती कशी झाली ते सांगतात. आपला जन्म कुठून झाला, आपण कोणापासून आलो, आपण आपल्या वडिलांच्या द्वारे आलेलो आहोत. मग आपले वडील कुठून आले, तर आपले वडील त्यांच्या वडिलांच्या द्वारे आले. मग त्यांचे वडील कुठून आले, त्यांच्या वडिलांच्या द्वारे आलेले. मग त्यांचे वडील कुठून आले, म्हणजे त्यांच्या वडिलांच्या द्वारे आलेले. हे त्यांच्या जाईल कुठपर्यंत, कुठेतरी याचा आरंभ असेल ना माझा. आपण काही आकाशातून तर पडलो नाही. मग आपला मूळ जन्म कुठून आहे, तर आपण ऋषीचे पुत्र आहोत लक्षात. आणि ज्या ऋषीपासून आपलं कुळ जन्माला आलेलं आहे त्या ऋषीचं नाव म्हणजे त्या ठिकाणी आपलं गोत्र आहे. पूजा करताना ब्राह्मण त्या ठिकाणी तुम्हाला गोत्र विचारत असतो. ते गोत्र त्या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे. जसं आपल्याला एखाद्याने जर विचारलं का हो तुमच्या वडिलाचं नाव काय आहे, आपल्याला आपल्या वडिलाचं नाव माहित राहते रे. आपण सांगतो माहित नाही बाबा कोण आहे माझे वडील, तर असं म्हणतो का. म्हणजे आपण आपल्या वडिलाचं नाव सांगू शकतो. म्हणजे ज्या वडिलापासून आपला जन्म झालेला आहे त्यांचं नाव म्हणजे तो आपला पिता. तसं ज्या ऋषीपासून त्या ठिकाणी तुमचं आमचं कुळ जन्माला आलेलं आहे त्या ऋषीचं नाव म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारे आपलं गोत्र असतं. प्रत्येकाचं गोत्र असते बरं का. आणि प्रत्येकाचं गोत्र असून त्या गोत्राची एक देवी असते. आपण ज्याला आपली कुलदेवी म्हणतोय की नाही. आता कोणाकोणाला विचारावं आपण का हो तुमची कुलदेवी कोण, ते सांगते आमची कोल्हापूरची, कोणी सांगते तुळजापूरची, कोणी सांगते खंडोबा, कोणी सांगते विठोबा. या ज्या देवी आहेत ह्या आपल्या मूळ देव्या नाही आहेत.
कधी कधी कसं असते की जेव्हा आपल्याला एखाद्या कार्यामध्ये नाव विचारलं जातं, तुमचं आईचं नाव काय? आईचं नाव अमुक अमुक. मग तुमच्या आईच्या आईचं नाव काय? आईच्या आईचं नाव त्या ठिकाणी अमुक तमुक. बरं, मग तिच्या आईचं नाव सांगा. आता जास्तीत जास्त आपल्याला आपल्या आईचं नाव किंवा आपल्या आजीचं नाव माहीत असेल, खूपच झालं तर पणजीचं नाव माहीत असेल, पण याच्या आधी जे आपल्या कुळामध्ये जन्माला आलेले आहेत त्यांची नावं आपल्याला माहित आहे का? नाही. मग आता त्याचं नाव काय सांगावं? बाजूच्या कदम देतात ते म्हणते सांगून सरस्वती. मग सरस्वती, बर, मग सरस्वतीच्या आईचं नाव सांगा. मग सरस्वतीच्या आईचं नाव सरस्वती नावाचं डुप्लिकेट सांगितलं. मग सरस्वतीच्या आईचं नाव काय? यमुना. ते सांगून यमुना. बरं, यमुनाच्या आईचं नाव सांगा. तर म्हणे गंगा. आता हे सगळे नावं महाराज त्या ठिकाणी असे सांगितलेले आहेत. आपल्याला त्यांचे नावच माहित नाही ना, आणि आपल्याला त्यांचे नावं माहित नसल्यामुळे आपण कशी नावं सांगतो? तसं आपली कुलदेवी कोण आहे हे आपल्याला कुठं माहिती? जेव्हा आपण आपल्या घरी एखादं कार्य करतो आहोत तेव्हा त्या कुलदेवीची पूजा केली जाते की नाही? आता मला सांगा, त्या कुलदेवीच्या नावानं जर आपण जर तिला बोलवलं तर ती येईल बरोबर. आता इथे एवढ्या महिला मंडळ बसलेला आहे. आता मी जर एखाद्याला म्हटलं इकडे या बरं, इकडे या. आता इकडे या जेव्हा म्हटलं तेव्हा कोणी यावं उठून? आता महाराजाने इकडे या म्हटलेलं आहे, बरोबर आहे, पण कोणाला म्हटलं? नावच तर नाही घेतलं बाबाजीनं. आता महाराजांना नावच नाही घेतलं तर कोणी उठून जावं? आता महाराजांनी एवढं म्हटलंय का इकडे या म्हणून? तेव्हा त्या ठिकाणी कोण उठून येईल? पण मी जर एखाद्या व्यक्तीचं नाव जर घेतो आहे का, ललिताताई इकडे या बरं, असं जेव्हा मी तुमच्या नावानं तुम्हाला बोलवेल तेव्हा तुम्ही या उठून बरोबर. पण ललिताताईने माझ्याकडे यावं असं मला जर वाटत जर असेल तर मला त्यांचं नाव घ्यावं लागेल ना. इकडे या म्हटल्यानंतर कोण येणार आहे? मग ज्या व्यक्तीने आपल्याकडे यावं असं वाटत जर असेल मग तिचं नाव घ्यावं लागेल. तसं आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीनं आपल्याकडे यावं असं जर वाटत जर असेल तर आपल्याला त्या कुलदेवीचं नाव घ्यावं लागेल ना. आपल्याला तर माहितच नाही आपली कुलदेवी कोण आहे म्हणून. फक्त आपल्याला हेच माहिती पडली, खंडोबा, विठोबा, तुळजाई, कालिका, चंडिका, हेच नाव. मग आपली देवी कोण आहे? तर आपली देवी कोण आहे हे शोधण्यासाठी त्या ठिकाणी सर्वात पहिले हे पाहावं लागेल की आपलं गोत्र काय आहे. त्याचं कारण सांगितलेलं आहे. धर्मारण्यामध्ये एक वेळा काही ऋषीमुनींनी मोठी यज्ञ केला होता. त्या यज्ञामध्ये अनेक दैत्य यायचे आणि तो यज्ञ विध्वंस करायचे. तेव्हा हे सर्व ऋषीमुनी त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेशाकडे गेले आणि ब्रह्मा विष्णू महेशाला म्हणायला लागले की म्हणे, हे देवा, जेव्हा आम्ही यज्ञ करतो आहोत तेव्हा हे दैत्य इथे येतात आणि आमचा त्या ठिकाणी सगळा विध्वंस करतात. तेव्हा या तिन्ही देवतांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही त्या ठिकाणी योगिनीची आराधना करा. तर देवी भागवतामध्ये कथा येते, योगिनी किती आहे? 64 योगिनी आहेत महाराज. या 64 योगिनीचं मंदिर कुठे आहे माहिती आहे का? जबलपूर बेडाघाट ज्याला आपण म्हणतो आहोत, त्या बेडाघाटला 64 योगिनीचं मंदिर आहे.
गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सापडतं. या ज्या 64 योगिनी आहेत त्यापैकी काही काही योगिनी ज्या आहेत त्या तिथे गेल्या, त्यांनी त्या यज्ञाचं रक्षण केलं आणि यज्ञ हा त्या ठिकाणी निर्विघ्नपणे पार पडला. तेव्हा सर्व ऋषीमुनी तिथे आले आणि ते म्हणायला लागले की म्हणे देवा, तुम्ही या देवे इथं पाठवल्या होत्या, या योगिनीच्या मुखातून नेहमी अग्नी निघत राहते बघा, यांच्या मुखातून नेहमी अग्नी निघत असतो. तेव्हा म्हणे आता आमचा यज्ञ पार पडलेला आहे. तेव्हा देव म्हणायला लागले म्हणे आता तुमचा यज्ञ पार पडला बरोबर आहे, पण उद्या तुमचे मुलं बाळ जे आहेत त्यांनी जर यज्ञाला देह दुसरे पुन्हा तिथं काहीतरी दैत्य येतील ना, तुमच्यावर जर काही संकट जर आले तर या संकटाचं निवारण कोण करेल? तेव्हा या ज्या तुम्हाला आम्ही देव्या दिलेल्या आहेत, या देव्या तुमच्या संपूर्ण कुलाचं रक्षण करेल बरं का. आणि त्या कुलाचं रक्षण करण्यामुळं ही देवी कुलदेवी या नावाने प्रसिद्ध होईल. तर ज्या ज्या ऋषीकडे जी जी देवी गेली होती ती ती देवी त्या ऋषीची कुलदेवी झालेली आहे. आणि त्या ऋषीचं जे नाव आहे त्या नावाप्रमाणे ती कुलदेवी, म्हणजे त्यांचं जे गोत्र. तर रामाचं गोत्र काय आहे? रामाचं गोत्र आहे काश्यप गोत्र. काश्यप गोत्र आहे त्या ठिकाणी रामाचं. चंद्राचं गोत्र काय? आपलं भगवान श्रीकृष्णाचं गोत्र काय आहे? भगवान श्रीकृष्णाचं गोत्र हे आत्रेय गोत्र आहे. आत्रेय. मंगळाचं गोत्र काय आहे? मंगळाचं गोत्र आहे भारद्वाज. रावणाचं गोत्र काय होतं? रावणाचं गोत्र होतं पुलस्य, म्हणजे हे त्या ऋषीपासून निर्माण झालेलं होतं. रामाचं गोत्र त्या ठिकाणी काश्यप आहे. ब्रह्मदेवाने ज्यावेळेस त्या ठिकाणी 7 पुत्रांची निर्मिती केलेली आहे, मरीची, अंगिरा, अत्रे, पुलस्य, पुलह, क्रतू आणि वशिष्ठ. त्यापैकी मरीची नावाचे जे ऋषी होते हे 7ही ऋषी, इथे 9 ऋषींची कन्या आली, कथा आलेली आहे. भगवान ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली, 4 श्लोकी भागवत ऐकलं, आणि त्याच्यानंतर जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा ब्रह्मदेवाने 3 मुली आणि 2 मुलं जन्माला घातली. 3 मुलीपैकी एका मुलीचं नाव आहे आकुती, दुसऱ्या मुलीचं नाव आहे देहुती आणि तिसऱ्या मुलीचं नाव आहे प्रसूती. तर आकुतीचा विवाह हा रुची नावाच्या ऋषी सोबत करण्यात आला होता. देहुतीचा विवाह हा कर्दम ऋषीशी करण्यात आला होता आणि प्रसूतीचा विवाह हा दक्षाशी करण्यात आलेला होता. त्यापैकी कर्दम ऋषी जे आहेत, हिला त्या ठिकाणी आकुतीचं लग्न रुची सोबत झालं आणि हिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मुलाचं नाव आहे यज्ञ आणि मुलीचं नाव होतं दक्षिणा. समोर 2 यज्ञ आणि दक्षिणेपासून त्या ठिकाणी 12 पुत्र झालेले आहेत. तोष, प्रतोष, संतोष, सुख, हे 12 पुत्र झालेले आहेत. त्यांच्यापासून त्याचा वंश वाढला. समोर जाऊन
देवहूतीचा विवाह कर्दमाशी झालेला आहे. कर्दमाशी जेव्हा विवाह झाला तेव्हा कर्दमाने अट टाकली होती की मी एक पुत्र होईपर्यंतच तुझ्याशी संबंध ठेवी, त्याच्यानंतर नाही. याचं कारण आहे महाराज, प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये 3 पुरुष येतात बरं. स्त्रीला 3 पुरुषांचा स्वीकार करावा लागतो. जिथपर्यंत स्त्री ही 3 पुरुषांचा स्वीकार करत नाही तिथपर्यंत ती अपूर्णच राहते आणि ते येतातच. तर हे 3 पुरुष कोण आहे स्त्रीच्या जीवनामध्ये येणारे? पिता रक्षती कौमारे, पती रक्षती यौवने, पुत्राच्य स्थविरे भावे, न स्त्री स्वतंत्र मरहती. स्त्रीच्या जीवनामध्ये पहिला पुरुष जर कोणी जर असेल तर तो तिचा पिता आहे महाराज. लग्नाच्या आधी ती आपल्या पित्याला मागते, बाबा मला हे घेऊन द्या, बाबा मला ते घेऊन द्या, बाबा मला असं पाहिजे, बाबा मला तसं पाहिजे. तिच्या सर्व ज्या इच्छा आहेत तो तिचा पिता पूर्ण करतो. मग पित्याचं कर्तव्य काय आहे? मुलगी वयात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मुलीचं लग्न करून देणे. जिथपर्यंत पिता मुलीचं लग्न करून देत नाही तिथपर्यंत पिता मुलीच्या ऋणातून मुक्त होत नाही महाराज. आपण विवणी दुहिता की न मम म्हणे पिता, तो सुते की प्रतिग्रहिता गावाई शिरके. योग्य मुलगा पाहून लग्न करून द्यावं. लग्न करून द्यावं म्हणजे कोणाशी भलत्याशी लग्न करून द्यावं असे नाही सांगितलंय. वराय अनुरूपाय पिता कन्या ददातीचे, कामात भयाम लोभात मोहान नष्टम नरकम रजेत. जो पिता लोभामध्ये येऊन भीतीनं जर समजा अयोग्य मुलाशी जर मुलीचं लग्न जर करून जर देत जर असेल तर तो पिता त्या ठिकाणी नरकात जातो. वराया अनुरूपाय पिता कन्या ददातीचे. मुलगा हा कसा अनुरूपच मिळाला पाहिजे. 7 गुण पाहावे लागतात मुलामध्ये. कुलंच शीलंच वपुर्वयच्च, विद्यांच वित्तंच सनातताच, एताम गुणान सप्त परीक्षयेत कन्या बुधय शेषम चिंतनिया. आपली मुलगी जर एखाद्याला द्यायची असेल तर त्याच्यातले 7 गुण पाहावे लागतात. ज्या मुलाला आपली मुलगी द्यायची आहे त्याचं पहिले कुल पहा, चांगल्या कुळात पोरगी पडली पाहिजे. दुसरं त्याचा स्वभाव पहा. तिसरं त्याचं वय पहा. चौथं त्याचं शरीर पहा. 5वी त्याची विद्या पहा. 6वी त्याची संपत्ती पहा आणि 7वे त्याचे आई वडील पहा. 7व्या क्रमांकावर ठेवले आई वडील. समजा एखाद्याचे आई वडील नाही आणि मुलगा जर चांगला जर असेल तर मग त्याला देऊ नाही का? हे 7 गुण पाहावे लागतात. पिताया अनुरूपाय पिता कन्या ददातीचे. आणि मुलीचं लग्न करून दिलं की तिच्या ऋणातून तिचा पिता मुक्त होतो आणि ऋणामध्ये अडकतो आहे तिचा पती, हा दुसरा पुरुष आहे. मग लग्न झाल्याच्या नंतर ती आपल्या पतीला म्हणते मला हे घेऊन द्या, मला ते घेऊन द्या, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. मग ती नवऱ्याला बघते आहे. आणि नवऱ्याचं कर्तव्य काय आहे? नवऱ्याचं कर्तव्य आहे की आपल्या पत्नीला पुत्र देणे.
जिथपर्यंत त्या ठिकाणी पती आपल्या पत्नीला पुत्र देत नाही तिथपर्यंत तो आपल्या पत्नीचा त्याग करू शकत नाही महाराज. विठ्ठल पंतानं रुक्मिणीचा त्याग केला होता, पण ज्यावेळेस गुरु रामानंदांना कळलं की विठ्ठल पंतानं लग्न केलंय पण मुलं झाले नाही, म्हणून पुन्हा विठ्ठल पंताला त्या ठिकाणी संसारामध्ये पाठवलं. आणि संसारामध्ये आल्याच्या नंतर मग विठ्ठल पंतांना 4 मुलं झालेले आहेत. पहिले निवृत्तीनाथ महाराज, दुसरे ज्ञानेश्वर महाराज, तिसरे सोपानदेव आणि चौथे मुक्ताबाई. म्हणून यांना संन्यासाची मुलं म्हणवल्या गेलेली आहे महाराज. म्हणजे एक पुत्र झाल्याच्या नंतर मग पत्नीचा त्याग करता येतो. मग स्त्रीच्या जीवनामध्ये येणारा तिसरा पुरुष कोण? तिचा पुत्र आहे महाराज. म्हातारपणामध्ये त्या ठिकाणी बाळा मला हे दे, बाळा मला ते दे, हे सगळं त्या ठिकाणी ती आई जी आहे ती आपल्या पुत्राच्या आधारावर असते. तर स्त्रीच्या जीवनामध्ये येणारे हे 3 पुरुष आहेत. पहिला पिता, दुसरा पती आणि तिसरा पुत्र. कर्दम म्हणायला लागलेले आहे की एक पुत्र झाल्याच्या नंतर मग मात्र मी तुझा त्या ठिकाणी त्याग करेल बरं का. ठीक आहे. आणि म्हणून समोर जाऊन त्या ठिकाणी कर्दमाचं आणि देवतीचं लग्न झालं आणि पहिली मुलगी झाली. तेव्हा कर्दम म्हणायला लागले आता मी जातो म्हणे. म्हणे नाही महाराज असं कसे, कारण की तुम्ही बोलले होते ना पहिला पुत्र म्हणून, पहिली तर मुलगी झाली. पुन्हा राहायला लागले कारण की पुत्र शब्द वापरला होता. दुसऱ्यांदा पुन्हा त्या ठिकाणी ती गर्भवती राहिली आणि देवाची कृपा असेल का दुसरी पोरगी झाली. पहिली मुलगी, दुसरी मुलगी, तिसरी मुलगी, चौथी मुलगी, 5वी मुलगी, 6वी मुलगी, 7वी मुलगी, 8वी मुलगी, 9वी मुलगी, 9 मुली झाल्या. आणि ज्यावेळेस 9 मुली झालेल्या आहेत त्यावेळेस आता मात्र त्या ठिकाणी कर्दम कंटाळले महाराज. आणि कर्दम म्हणायला लागले की हे देवा, अहो म्हणे एका मुलाच्या लोभासाठी इथं 9 मुली झाल्या म्हणे मला. आणि ज्यावेळेस 9 मुली झालेल्या आहेत तेव्हा आता 10व्यांदा जेव्हा त्या ठिकाणी ही देवती गर्भवती राहिली. वेदाह माध्यम पुरुषमवर्तीनं स्वमायया भूतानां शेवदी देहं बिभ्राणं कपिलं मुने. आणि 10व्यांदा मात्र त्या ठिकाणी देवतीला जो पुत्र झालेला आहे ते पुत्र म्हणजे त्या ठिकाणी कपिल भगवान आहेत. प्रकार कपिल भगवान की जय. गंगा सागरला ज्या कपिल महामुनीचं आपण दर्शन घेतो आहोत हे कपिल महामुनी त्या ठिकाणी देवतीचे आणि कर्दमाचे पुत्र आहेत. मुलगा जेव्हा झाला तेव्हा आता कर्दम म्हणाले आता निघतो म्हणे. आता कुठे निघून राहिले, मुली झालेल्या आहेत, मुलीचं लग्न कोण करून दे. मुली त्या ठिकाणी झाल्या फक्त सोडून द्यायचं का त्यांना नाही. उत्पाद्य पुत्रान दुर्वाच्य कृत्वा वृत्तींच ते भोण विधायकांचित स्थाने कुमारी प्रतिपाद्य सर्वा अरण्य संस्थेत मुनिर्मुभूषेत. मुलगी जर झाली जर असेल तर तिचं लग्न लावून द्यावं
कधी कधी त्या ठिकाणी आपल्याला विचार पडतो की नाही, महाराज आम्हाला तर मुलगा नाही काय, आम्हाला मुलगा नाही आहे ना, मुलगी झालेली आहे, आता काय करतो. तर मुलगी झालेली आहे, तर मुलगी मोठी होतपर्यंत त्या ठिकाणी तिचा त्याग नाही करतायत पत्नीचा, मग मुलीचं लग्न करून द्यावं लागतं. आणि मुलीचं लग्न करून दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो जावई आहे तो जावई मग आपल्या मुलासारखा राहतो. म्हणून श्राद्ध करताना कधीही ब्राह्मण म्हणून जावयाला बसवू नये. आपण पाहतो की नाही कधी कधी श्राद्धामध्ये वगैरे आपले घरचे तर जावई म्हणते ते म्हणते बसवून नाही. त्याचं कारण आहे, कारण की भागवतामध्ये 12 पुतिका पुत्र सांगितले, त्या ठिकाणी पुत्र सांगितले. तर एक पुतिका पुत्र असतो. पुतिका पुत्र याचा अर्थ आहे की मुलीचा मुलगा. ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा सिद्धोपंत जेव्हा मरण पावले त्यांना मुलगा नव्हता, एकच मुलगी होती रुक्मिणी. आणि ज्यावेळेस सिद्धोपंत मरण पावले होते तेव्हा रुक्मिणी मातांनी त्या ठिकाणी विठ्ठलपंताला पाठवलं होतं की तुम्ही जा, आता मला तर कोणी भाऊ नाहीये, पण तुम्हीच माझ्या पित्याच्या चितेला अग्नी द्या. तिच्या ब्राह्मणाने तो अग्नी देऊ दिला नाही, हा भाग वेगळा. नाही तर त्या ठिकाणी जावई जो आहे तो जावई त्या ठिकाणी अग्नी देऊ शकतो. मुलगा जर आपल्याला जर नसेल, मुलगी जर असेल, तर आपण त्या ठिकाणी तो सासऱ्याच्या नावानं पिंडदान करू शकतो. आणि समजा जावई जर नसेल तर मुलीचा मुलगा हा सुद्धा त्या ठिकाणी पिंडदान करू शकतो. त्याला पुतिका पुत्र असं म्हणतात. मग बापाचं पिंडदान कोण करते? मुलगा. मग इथं आपलं पिंडदान कोण केलं? जावयानं. मग जावई म्हणजे आपला कोण झाला? मुलगा. मग बापाच्या नावानं पोराला बसवते का पण ब्राह्मण म्हणून? म्हणून इतर कोणत्याही गोळ्यातला चालतो, पण जावई म्हणून त्या ठिकाणी मात्र बसू नये. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी.
तुझी